मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी केली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडी तुटल्याचं बोललं जातंय। खासदार वर्षा गायकवाड यांनीही स्वबळाला दुजोरा दिलाय। काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वबळावर लढवण्याची इच्छा होती ही निवडणूक, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या स्वबळाची भाजपनं खिल्ली उडवली आहे। तुम्ही कसेही लढले तरी तुमचा पराभव निश्चित आहे, असं भाजपनं म्हटलेलं आहे। लोकल लेवल पे छोड़ा गया है, जगह कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं है। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे लड़ेंगे। पण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं, ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत हे इलेक्शन लढलं होतं। तुम्ही 17चं बघा, त्या ठिकाणी इलेक्शन तुम्ही बघितलं तर त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे शेवटी हे इलेक्शन कार्यकर्त्याचं, आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे, तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे। खरं तर काँग्रेसने स्वबळावर लढावं, नाही तर अर्ध्या बळावर लढावं किंवा पाव बळावर लढावं। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची अवस्था झाली, अगदी तशीच अवस्था मुंबई महापालिकेत देखील होणार आहे। काँग्रेस बिहारमध्ये फक्त 6 जागांवर पुढे आहे, विजयी होते। तशीच मुंबईमध्ये देखील काँग्रेसला 2 आकडी जागा मिळणार नाहीत। फक्त सिंगल डिजिटवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला समाधान मानावं लागेल। त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो। त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं, आणि त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असायचं काहीच कारण नाही।